टोल नाके महाराष्ट्राचं राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण अशा तिन्ही गोष्टींवर एकाच वेळी होल्ड असणारा विषय. टोल नाका कोणाचा यावरून सुरू होणारं राजकारण कधी सत्ता आली की टोल बंद करू असं म्हणतं आणि कधी टोल नको असतील तर आम्हाला सत्ता द्या असं म्हणतं. अर्थकारणाचं बोलायचं झालं तर कॉन्ट्रेक्ट टोल धरायचा की नाही इथनं सुरुवात होते. समाजकारणाचा विषय तर सगळ्यात भारी. नाव पुढं भाऊ साहेब नेते दादा तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत तुमचं नाव सांगून टोल न देता निघता येत नाही. आता सध्या हा टोलचा विषय तापलाय तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरू केलेल्या आंदोलनामुळे. जुलै महिन्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरचा टोल नाका फोडला होता. त्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातल्या टोलवाढी विरुद्ध उपोषण केलं. राज ठाकरेंनी रविवारी त्यांची भेट घेत उपोषण सोडायला लावलं. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचंही सांगितलं. पण या सगळ्या दरम्यान तीन गोष्टी गाजल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं राज्यातल्या सर्व टोलवर फोर व्हीलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोल मुक्त केलेलं आहे, केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो हे वक्तव्य. यावर राज ठाकरेंनी दिलेलं दुचाकी, तीनचाकी व खासगी चारचाकी वाहनांकडून टोल वसूल केला नाही ना याची खातरजमा आता आम्हीच करणार आहोत. आमची माणसं प्रत्येक टोल नाक्यावर उभी राहतील आणि या वाहनांना टोल भरू दिला जाणार नाही. यावेळी आम्हाला कोणी विरोध केला तर तो टोल नाका आम्ही जाळून टाकू हे प्रत्युत्तर. आणि सोबतच राज ठाकरेंनी घेतलेलं एक नाव. माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मुंबई प्रवेशाचे पाचही टोल नाके म्हैसकर यांच्याकडे आहेत. हे म्हैसकर कोणाचे लाडके आहेत? या आधीही राज ठाकरेंनी टोलबद्दल बोलताना म्हैसकरांचा उल्लेख केला होता. पण हे म्हैसकर आहेत कोण? टोलचा विषय निघाला की त्यांचं नाव चर्चेत का येतं? टोलचा पैसा खरंच त्यांच्याकडे जातो का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. वीरेंद्र दत्तात्रय म्हैसकर IRB इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक, भारतातल्या टॉप 100 श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून फोर्ब्सच्या यादीत नाव आलेली व्यक्ती आणि टोल सम्राट. ही वीरेंद्र म्हैसकरांची थोडक्यात सांगता येईल अशी ओळख. त्यांचं आणि टोलचं कनेक्शन कसं लागलं हे सांगण्याआधी IRB कंपनीची बॅकग्राऊंड सांगतो. तर मुंबई महानगरपालिकेत इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या दत्तात्रय म्हैसकर यांनी 1978 मध्ये IRBची स्थापना केली. पालिकेच्या रस्त्यांचे ठेके घेण्यापासून त्यांच्या कामाची सुरुवात झाली. कामाचा आवाका आणि दर्जा इतका वाढला की म्हैसकर यांना महाराष्ट्राबाहेरही कामं मिळू लागली. त्यांचा ग्राफ वाढत गेला. पण या ग्राफमध्ये खरा ट्विस्ट आला 1995 नंतर. युती सरकारच्या काळात रस्ते बांधकामाला चालना मिळाली होती. रस्ते बांधणीत वेगवेगळे प्रयोग होत होते. त्यातच IRBची सूत्र दत्तात्रय म्हैसकर यांचे सुपुत्र वीरेंद्र म्हैसकर यांच्याकडे आले. नवी मुंबईच्या श्रीराम पॉलिटेक्निक मधून इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर जुलै 1998 मध्ये वीरेंद्र म्हैसकर यांनी कंपनीचे चेअरमन म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्याचवेळी IRB कडे राज्यातले एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होतं, मुंबई पुणे एक्सप्रेसवे. 1995 मध्ये महाराष्ट्र सरकारनं ठाणे भिवंडी रोड बिल्ट ट्रान्सफर ऑपरेट म्हणजेच BOT तत्वावर बांधायचं नक्की केलं होतं. या रोडवर देशातला पहिला टोल सुरू झाला आणि हे काम पूर्ण केलं होतं ते IRBनंच. साहजिकच देशातली पहिली टोल वसूल करणारी कंपनी होती वीरेंद्र म्हैसकर यांची IRB इन्फ्रास्ट्रक्चर. पण IRBच्या इतिहासातला गेम चेंजर प्रोजेक्ट ठरला तो मुंबई पुणे एक्सप्रेसवे. युतीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असणाऱ्या नितीन गडकरींचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट. मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं काम महाराष्ट्र सरकार आणि IRB यांनी एकत्र येऊन PPP मॉडेलवर केलं होतं. या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलनुसार खासगी कंपन्या आणि सरकार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एकत्र येतं. PPP मॉडेलनुसार पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या हायवेचं बांधकाम होत होतं. महाराष्ट्रातल्या 2 महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्याचा कायापालट या रस्त्यामुळे होणार होता. म्हैसकर यांच्या नेतृत्वात IRBनं हे मॉडेल एक्झिक्यूट करून दाखवलं. भारतात पहिल्यांदाच 6 लेनचा कॉन्क्रीटचा एक्सप्रेसवे उभा राहिला. या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर टोल वसूल करायची जबाबदारी IRBला मिळाली. 2004 मध्ये रस्ता खुला झाल्यानंतर 15 वर्षांसाठी म्हणजेच 2019 पर्यंत टोल वसुलीची परवानगी IRBला कॉन्ट्रॅक्टनुसार मिळाली होती. या 15 वर्षांच्या टोलसाठी IRBनं सरकारला गुंतवणुकीसोबतच 918 कोटी रुपये दिले होते. IRBची प्रोजेक्ट कॉस्ट आणि त्यांनी सरकारला दिलेले पैसे 2018 मध्येच पूर्णपणे रिकव्हर झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र 2020 मध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे ऑपरेट आणि मेंटेन करण्यासाठीचं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा एकदा निघालं आणि म्हैसकर यांच्या IRB कंपनीनं
10 वर्षांसाठी 8,262 कोटी रुपये देत हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं. विशेष म्हणजे टेंडरच्या प्रोसेसमध्ये IRB ही एकमेव कंपनी होती. पण फक्त मुंबई पुणे एक्सप्रेसवेज बनवला नाही, तर आजच्या घडीला वीरेंद्र म्हैसकर देशातले सगळ्यात मोठे टोल रोड कॉन्ट्रॅक्टर आहेत. हायवे बनवण्याच्या कामात कमी असलेली स्पर्धा, झपाट्यानं बदलत जाणारं तंत्रज्ञान आणि गरज, अशा सगळ्या गोष्टींचा अंदाज त्यांनी 90च्या दशकात अगदी अचूकपणे लावला होता. दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या देशातल्या 4 महत्वाच्या शहरांना जोडणारा देशातला सगळ्यात मोठा रस्ते प्रकल्प असणाऱ्या सुवर्ण चतुष्कोन प्रोजेक्टमध्ये म्हैसकर यांच्या IRB कंपनीचा 20% वाटा आहे. 2008 मध्ये त्यांना कोल्हापूरमधले अंतर्गत रस्ते मेंटेन करायचं कॉन्ट्रॅक्ट 30 वर्षांसाठी मिळालं आहे. अहमदाबाद वडोदरा या 6 लेनच्या एक्सप्रेसवेसाठीचं चित्तूर थाचूर 6 लेन प्रोजेक्टचं कॉन्ट्रॅक्टही IRB कडेच आहे. साहजिकच भारतात जिथं जिथं मोठे रस्ते होत आहेत त्यातल्या अनेक ठिकाणी वीरेंद्र म्हैसकर यांची कंपनी IRB इन्फ्रास्ट्रक्चरचा थेट संबंध आहेच. जाता जाता महत्वाचा मुद्दा म्हणजे म्हैसकर यांच्याकडे टोल नाके आहेत किती. तर महाराष्ट्रातल्या एकूण 13 टोल नाक्यांचं काम IRB इन्फ्रास्ट्रक्चर बघतं. यात मुंबई पुणे एक्सप्रेसवे, सोलापूर येडशी, येडशी संभाजीनगर, पुणे नाशिक, तळेगाव अमरावती आणि मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणारे रस्ते यांचा समावेश आहे. ऑगस्ट 2023 या एका महिन्यात IRBला फक्त टोल वसुलीमधून 417.2 कोटी रुपये मिळाले होते. जुलै 2023 मध्ये हाच आकडा 365 कोटी होता. सिंधुदुर्गमधल्या चिपी विमानतळाचं कामही IRB मार्फतच झाले. मुंबई महानगरपालिकेतल्या इंजिनियरनं सुरू केलेल्या या कंपनीनं मागच्या 45 वर्षात अभूतपूर्व अशी झेप घेतली. वीरेंद्र म्हैसकर यांच्या नेतृत्वात आजच्या घडीला कंपनीचे 11 राज्यांमध्ये 70,000 कोटींचे ॲसेट्स आहेत आणि या भरारीमध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे हायवेचं बांधकाम आणि टोल नाक्यांच्या सिस्टीमचा. म्हैसकर यांचं हे यश आणि टोल नाक्याविरोधात राज्यात सुरू असलेलं आंदोलन याबद्दल तुमची मतं कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.